नमस्कार मंडळी, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की माझी मैत्रीण तिच्या फॅमिलीसोबत माझ्या पुण्याच्या घरी आली होती. तर आल्यानंतर म्हणजे याने अगोदरच तिने सांगितलं होतं की मी आल्यानंतर मला घरी थांबायचं नाही आहे, मला पुण्याला फिरायला जायचं आहे. म्हणजे तिला खरेदी करायची होती, त्याच्यामुळं तिने अगोदरच सांगून ठेवलं होतं. मग आम्ही त्या पद्धतीनं फिरायला जायचा प्लॅन केला होता. आठवणी राहिल्या पाहिजेत ना. पावसात भिजायची मजा वेगळी असते की नाही. एवढा सगळा चांगला ठरलेला प्लॅन एका गोष्टीमुळे सगळा फिसकटला होता. आता कशामुळे ते तुम्हाला सांगतेच पुढे. झालं होतं काय की आमचं अगोदरच ठरलं होतं की पुण्यामध्ये आले तर त्यांना खरेदीसाठी जायचं होतं तुळशीबागेमध्ये. त्याच्यामुळे आम्ही लवकर निघायचं असं ठरवलं होतं. पण अचानक काय झालं की मैत्रीण 10 वाजेपर्यंत येईल असा आम्हाला अंदाज होता, पण ती आली 1 वाजता आणि त्याच्यामुळे आमचं सगळं पुढचं प्लॅनिंग फिसकटलं. आणि ती 1 वाजता येण्याचं कारण म्हणजे तिला असं वाटलं की मी जिथे राहते तिथंच आजूबाजूला मार्केट आहे जवळच, त्याच्यामुळे आपण तिथूनच खरेदी करून घरी जायचं. पण तसं नव्हतं. मार्केट हे छोटंसं संध्याकाळी आपलं जसं भरतं नेहमीचं त्या पद्धतीचं होतं. मग काय घरी आल्यानंतर आमचं चालू झालं की आता नक्की जायचं कुठं. मग आम्ही पहिल्यांदा असं विचार केला होता की शुक्रवार पेठेत वगैरे जायचं, पण आम्हाला असं तर लोकेशन माहीत नव्हतं की शुक्रवार पेठ आणि तुळशीबाग याच्यामध्ये किती अंतर आहे. पण मैत्रिणीचे जे मिस्टर होते ते पुण्यामध्ये ऑलरेडी फिरलेले आहेत, त्यांना पुण्यातलं बरंचसं माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं की पुणे आणि तुळशीबाग हे सगळं जवळच पडतं. त्याच्यामुळे मग आम्ही परत विचार केला की तुळशीबागेलाच जाऊया. त्यामुळे आम्हाला निघेपर्यंत 2 वाजला आणि जाता जाता एवढा जास्त पाऊस लागला. आणि सोबत तिने सांगितलं होतं की जेवण काय बनवूच नको, त्याच्यामुळे मी जेवण बनवलं नव्हतं. त्यामुळं इतका मोठा पाऊस आणि सोबत लागली होती खूप जास्त भूक. मग जाता जाता एक आम्हाला हॉटेल दिसलं होतं, राघव हॉटेलचं नाव होतं त्या, आणि म्हणून त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो. थोडासा पाऊस तर आम्हाला लागलाच, म्हणजे बरंचसं आम्ही भिजलोच होतो. आणि त्यानंतर त्या हॉटेलमध्ये थांबलो. तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुमची झालेली आमची परवड सांगते तुम्हाला काय झालं. तर सगळ्यात चुकीची गोष्ट, आम्ही ह्या हॉटेलमध्ये शिरलो आणि आम्हाला वाटलं बाहेरून खूप मोठं असं हॉटेल दिसते आणि चला जाऊयात. मोठं असण्याचं कारण नाही आहे, मी असं म्हणत नाही की मोठं हॉटेलच खूप छान असतं. हॉटेलमध्ये गेलो आणि गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मुलांसाठी डाळ खिचडी ऑर्डर केली प्लेन, आणि त्यानंतर आम्ही आमच्यासाठी म्हणून जेवण ऑर्डर करत होतो. तर पहिल्यांदा जी त्यांना डाळ खिचडी ऑर्डर केली त्यांना कळतच नव्हतं की आम्ही त्यांना काय सांगतोय. त्यातली बरीचशी लोकं मराठी पण होती आणि काही हिंदी पण लोक होती, 3-4च लोक होती. आणि त्यांना आम्ही सांगतोय की आम्हाला काय ऑर्डर पाहिजे, पण त्यांना काहीच क्लिक होत नव्हतं की मला कळतच नव्हतं की आम्हीच त्यांचे पहिले कस्टमर आहे की काय, आणि आम्ही नवीनच गेलो आहे, त्यांचं हॉटेल नवीनच ओपन झालं आहे की नक्की प्रॉब्लेम काय झाला आहे ते आम्हाला काहीच कळालं नाही. आणि इतकं घाणेरडं जेवण मी आजपर्यंत जेवले नाही. खरं तर जेवणाला नावं ठेवू नये, पण आता काय करणार, ते होतं तर होतंच, खूपच खराब होतं. आणि मेन म्हणजे आम्हाला अगदी त्यांनी जेवण घेऊन आले तरी ताटं आणा हे पण सांगावं लागत होतं, म्हणजे अशी त्यांची सर्व्हिस होती. त्यामुळं त्या हॉटेलमध्ये गेल्याचा आम्हाला तर खूप जास्त पश्चाताप झाला. त्यानंतर मग आम्ही गेलो तुळशीबागेमध्ये, आणि तुळशीबागेमध्ये एक एक करता आम्ही आमची खरेदी उरकून घेतली. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी सगळी खरेदी करून घेतली. आणि सोबतच मुलांची पण काही खरेदी होती. इथं गाड्या दिसल्या तर शरू तिथंच थांबला, कारण गाड्या म्हणजे शरूचं एकदम वीक पॉईंट आहे आणि त्याला कुठेही दिसेल ती त्याच्या पसंतीची गाडी होती. मग ही ऑटो त्याला आवडली आणि त्याने तिथून उचलून घेतली होती. तुळशीबागेत फिरत असतानाच पाऊस एवढा येऊन गेला होता ना की पूर्ण चिकचिक झाली होती. असं वाटायला लागलं की आपण उगाच मूर्खपणा केला आजच्या दिवशी येऊन. साईडला हॉटेल पण आहे प्युअर व्हेज. तुम्ही किती वाजूपर्यंत त्यावर डिपेंड आहे, नाहीतर राहणार असला तर आमच्या घरी मग छान आहे. राहणार असला उद्या सकाळी 5 वाजता जावा निघून, मग आमच्या इकडे जेवायला जाऊ का. हा आता तुमचं चाललंय ते राहावं म्हणतात तर. ही एवढी सगळी धावपळीमध्ये मुलांची एवढी दगदग झाली होती ना खूप जास्त, आणि त्यामुळे मुलांची खूप जास्त चिडचिड होत होती. शरू तर एवढा चिडचिड करायला लागला की त्याने अक्षरशः चिखलात झोपला. त्याच्यामुळे आम्हाला तिथं नवीन ड्रेस त्याला घ्यावा लागला, आणि तो ड्रेस आम्ही त्याला घेतला आणि तिथंच मग चेंज करून घेतला. आणि त्याच्यानंतर मग असं विचार झाला की खूप जास्त वेळ झालेला आहे, तर आता एवढा वेळ झाला तर म्हटलं त्यांना डायरेक्ट तुम्ही घरी चला आमच्या, आणि तिथं जेवण करून मग तुम्ही निघा. उद्या सकाळी वाटलं तर तुम्हाला सकाळी लवकर मी देते पाठवून
असं मी विचार केला होता, पण त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, घरचे वाट बघतायत आणि त्यांना उद्या सकाळी लगेच गावाला जायला निघायचं होतं. त्याच्यामुळं पण तोही प्लॅन होत नव्हता. पण आमचं एक ठरलं होतं की जाताना काही केल्या जेवूनच जायचं. त्याच्यामुळं खूप उशीर लागला तरी घरी पोचायला चालतंय. आणि एवढी सगळी खरेदी आमची 7 वाजता उरकली. आणि त्याच्यानंतर अजून त्यांची एक खरेदी बाकी होती, ती म्हणजे त्यांच्या मुलाला कपडे घ्यायचे होते. मग आम्ही मूळचंद जे किड्स वेअर आहे त्याच्यामध्ये गेलो होतो. आणि मग काय तिथं त्यांची खरेदी होते. इकडं मग आम्ही पण शरूची थोडीफार खरेदी करून घेतली. तसं नाही म्हणता 2,500ची आमची खरेदी झाली होती. आणि सोबत तुळशीबागेतला खर्च म्हणजे खूप जास्तच खर्च झाला होता. शरूच्या अंगावर जो आत्ता तुम्ही टी-शर्ट बघताय तोही आम्ही आत्ताच घेतला होता मूळचंदमधून. आणि खूप थंडी वाजेल जाताना म्हणून तो घातला. आणि जाताना मला ह्या सगळ्या पकडून नेणाऱ्या गाड्या दिसल्या बघा. इतक्या संध्याकाळी या रात्रीच्या गाड्या पकडल्या आहेत. आता ह्या त्या सोडवणार कशा आणि ती लोक जाणार कशी? मला माझी गाडी असून पण हा प्रश्न पडत होता. मग आता या लोकांचे काय हाल होतील काय माहिती, त्यांनाच माहिती ते. आता 9चे टायमिंग होऊन गेलं होतं. मग आमचं ठरलं की आता आपण पुढं जाऊन एका कॉमन जे आम्हाला ठिकाण भेटेल त्या ठिकाणी मस्त असं जेवण करायचं. आणि मेन म्हणजे दुपारच्यासारखं हॉटेल भेटणार नाही याची काळजी करायची. आणि त्या पद्धतीने चांगलं हॉटेल शोधून आम्ही जेवणाचा विचार केला. मग आम्ही जाता आम्हाला विश्रांतवाडीमध्ये एक सुगरण हॉटेल भेटलं. आणि तिथं आम्ही छान असं जेवण केलं. म्हणजे नॉनव्हेज थाळी होती, पण खूप सुंदर आणि हेल्दी ऑथेंटिक जेवण होतं, जे आम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं. आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाला लागलो पुढे आणि ते त्यांच्या प्रवासाने पुढे गेले. तर असा होता आमचा आजचा पूर्ण डे आउट, जे आम्ही पावसामध्ये एवढं प्रचंड भिजलो तुम्हाला काय सांगायचं. आता ही पुणे महानगरपालिका आहे. मला असं वाटत होतं की हा कुठला पूल वगैरे आहे की जिथं हे सगळं हे केलेलं आहे, लाईटिंगचं वगैरे केलेलं आहे. पण नंतर मी पुढे जाऊन बघितलं तर मला कळालं की पुणे महानगरपालिकेचं ऑफिस वगैरे काहीतरी आहे इथं, त्याच्यामुळं हे सगळं आहे. तर एवढा जास्त पाऊस येत होता की सगळं सुन्न झालं होतं अंग त्या पावसामुळे. पण मुलांना तेवढे कपडे वगैरे होती. म्हणजे शरूला तर मी पावसाळी जॅकेट घेतलं होतं, त्याच्यामुळे काही जास्त हाल झाले नाहीत. पण पुढं गेल्यावर इतकाच पाऊस यायला लागला की कुठल्याच जॅकेटचा काय फायदा होणार. म्हणून मग आम्ही उतरून थांबलो एका ठिकाणी आणि बघितलं. आता थोड्या वेळानं म्हटलं पाऊस उघडल्यावर जाऊया. आणि पाऊस उघडल्यावर जायचं ठरलं. पण तोपर्यंत काय आम्हाला दम निघतोय. मग शेजारीच एक हे होतं, आईस्क्रीमचं पार्लर होतं. मग तिथून आम्ही सगळ्यांनी मस्त सीताफळ आईस्क्रीम घेतलं आणि ते खायचं ठरवलं. आणि एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीमची मजा म्हणजे काय औरच आहे. आणि एवढं मला माहिती होतं की माझा जो खोकला थांबलेला आहे आणि तो परत आता चालू होणार आहे, पण त्याची काही फिकीर न करता मी आईस्क्रीम एन्जॉय करायचं ठरवतं म्हणून चेस करून खायला सुरुवात केली. तर चला असा होता आजचा मागचा मिनी व्लॉग. आणि सुगरण हॉटेलमध्ये गेल्या मला तिथं काहीच शूट करता आलं नाही कारण माझा मोबाईल बंद होता. पण नेक्स्ट टाइम जर मी ते व्हिजिट केलं तर नक्की तुम्हाला दाखवणार आहे, कारण ते खूप ऑथेंटिक होतं आणि मला खूप आवडलेलं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.